श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। पुन्हा एकदा सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। अनुभवाचं नाव आहे श्री गजानन महाराजांची कृपा दृष्टी। जय गजानन। मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मी आहे येथेच जय गजानन, असे आपले महाराज आपल्याला सांगून गेले आणि पदोपदी आपल्याला तसा अनुभवही येत असतो। असाच एक अनुभव मी श्री सुभाषभाई जीरापूर सुरत गुजरात आपणासमोर मांडित आहे। वरील ओळीवर माझा पूर्ण विश्वास आहे। मी मूळचा विदर्भातला असल्यामुळे गजानन महाराजांविषयी माहिती होती। आईवडील शेगावला जायचे महाराजांच्या दर्शनाला। मी पहिल्यांदा महाराजांच्या दर्शनाला गेलो। माझ्या काकांसोबत मी वयाच्या 15व्या ते 16व्या वर्षी पुढच्या आयुष्याच्या कारकिर्दीसाठी सुरत या शहरात जायचे ठरवले। त्यावेळी सर्वप्रथम मी शेगाव येथे जाऊन महाराजांच्या दर्शनाला गेलो व मनापासून बोललो, महाराज, मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे व मला तेथील काहीही माहिती पण नाही व कुणी ओळखीचेही नाही। मला माहीत नाही की माझा पुढचा प्रवास कसा असेल। तुम्ही सतत माझ्या सोबत राहा व मला मार्गदर्शन करा। माझ्या मनात मी जे काही ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी मला मदत करा। मी माझे शिक्षण अपूर्ण ठेवून गुजरात राज्यातील सुरतला जायचे ठरवले होते। तेव्हा माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी तसा निर्णय घेतला। अनोळख्या शहरात प्रथमच गेलो, पण मला नेमकं माहीत नव्हतं की कोणत्या कंपनीमध्ये काम मिळेल। परंतु मी येताच महाराजांच्या दर्शनाला जाऊन प्रार्थना केली होती की महाराज, मला चांगले काम मिळू द्या। मी त्याआधी माझे गाव सोडून कुठेही गेलो नव्हतो, त्यामुळे माझ्यासाठी सर्व काही नवीनच होते। तेव्हा परिस्थिती अशी होती की माझ्या पायात तुटलेल्या चपला होत्या। मी 2च ड्रेस घेऊन निघालो होतो। पुढे कसं होईल माहीत नसतानाही हे मोठे पाऊल मी उचलले होते। महाराजांच्या आशीर्वादाने मला नोकरी मिळाली। कसे तरी राहून मी माझे काम सुरू ठेवले। असे करता करता मला चांगला पगार मिळू लागला। मग मी सुरुवातीला जागा घेऊन घर बांधले। हळूहळू मी 3 मजली घर बांधले। माझ्या कामाची चिकाटी पाहून मला कंपनीमध्ये चांगल्या पदावर नियुक्ती मिळाली। मी नंतर स्वतःची फॅक्टरी सुरू करून उद्योग सुरू केला। त्या फॅक्टरीचे नाव मी श्री गजानन असे ठेवले। महाराजांच्या आशीर्वादाने नोकरी आणि फॅक्टरी दोन्ही सुरू आहे। सुरतमध्ये डायमंड व टेक्सटाईल उद्योग मोठ्या जोमाने सुरू आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महाराजांनी मला साथ दिली व त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे। मी आनंदी व समाधानी आहे। हा अनुभव माझ्या जीवनातला अविस्मरणीय असा आहे। आम्ही घरात नियमितपणे महाराजांचे नामस्मरण करतो, प्रार्थना करतो। आजही महाराज आमच्या प्रत्येक संकटात मदत करतात। कोरोनाचा आजार शहरामध्ये वाढत असताना आम्हाला घरातच सर्वांना तब्येतीच्या तक्रारी होत होत्या। त्यामुळे बऱ्याचदा दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला व तो टाळता येण्यासारखा नव्हता। मनामध्ये भीती होती की सारखे दवाखान्यात जावे लागत आहे व त्यामुळे कुणाला कोरोनाची लागण झाली तर पुढे काय, असे प्रश्न पडायचे। मग मी महाराजांना प्रार्थना करायचो, महाराज, या आजारापासून आम्हाला वाचवा। आम्ही राहतो त्या सोसायटीमध्ये देखील कोरोनाचे बरेच रुग्ण सापडले, पण आम्हाला त्याची लागण देखील झाली नाही। कोरोनासारख्या महामारीपासून महाराजांनी आम्हाला सुरक्षित ठेवले आहे। महाराजांच्या कृपेने आम्हाला कोणालाही त्याची लागण झाली नाही। मी महाराष्ट्रात गेल्यावर शेगावला महाराजांच्या दर्शनाला जात असतो। मी महाराजांनाच गुरु मानले आहे आणि हे सर्व महाराजांची लीला आहे। गुरुमाऊलींना माझा कोटी कोटी प्रणाम। आता एक दुसरा अनुभव एका ताईंचा महाराजांच्या असीम कृपेचा अनुभव मलाही आलेला आहे। नमस्कार, मी सौ पुष्पा शिवणकर, नागपूर इथे। मी अंदाजे 16 वर्षाची असताना शाळेच्या सुट्ट्यामध्ये वर्ध्याला मामाकडे राहायला गेली होती। त्यावेळी काही महिन्यापासून माझ्या चेहऱ्यावर सूज येऊ लागली व गाल लाल होऊन जायचे। चेहरा सुजलेला असायचा। ते कशामुळे व्हायचे हे मला माहीत नव्हते आणि डॉक्टरांची औषधे सुरू होती। मी मामाकडे राहायला गेली असताना माझी आते बहीण माझ्यापेक्षा बरीच लहान आहे। ती म्हणाली
की आपल्या घराजवळ एक गरीब बाई एकटीच राहते. तिच्याकडे गुरुवारला आणि शुक्रवारला आरती होते. आपण तिच्याकडे जाऊ. आम्ही आरतीच्या वेळेस त्या बाईच्या घरी गेलो. आरतीत सहभागी झालो. आरती संपल्यानंतर आम्ही तिला विचारलं की मला असे कशामुळे होते, तर तिने तिच्याकडे भिंतीला टांगलेला गजानन महाराजांचा फोटो काढून मला दिला व म्हणाली, हा फोटो आपल्या घरी घेऊन जा व यांची सेवा कर आणि गजानन विजय ग्रंथातील 13वा अध्यायाचे तू वाचन रोज करत जा. नंतर शेगावला जा आणि तिथे जाऊन आपल्या ऐपतीप्रमाणे महाराजांच्या पादुका अर्पण कर. त्यावेळेस गजानन महाराज वगैरे काहीही माहीत नव्हतं. मी नागपूरला जेव्हा घरी परत आले त्यानंतर शेगावला एक पोस्ट कार्ड पाठवून त्यात पोथी पाठवण्याची विनंती केली आणि लगेचच 3 दिवसांनी पोस्टमन दारात पोथी घेऊन हजर होता. ती पोथी त्यावेळेस 6 रुपयाला मिळाली. त्यानंतर मी पोथीतील 13वा अध्याय वाचायला सुरुवात केली. फोटो आपल्या भिंतीला लावला व पूजा करू लागले. त्यानंतर गजानन महाराजांविषयी आपोआप गोडी निर्माण झाली. माझ्या चेहऱ्यावरची सूज व लाली आपोआप कमी झाली. चेहरा पूर्ववत झाला. त्यानंतर माझे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यांनी मुंबईला जाण्यासाठी पास काढला व मध्ये शेगाव लागते तेव्हा शेगावला उतरून गजानन महाराजांचे दर्शन घेऊ म्हणाले. आम्ही मुंबईला निघालो. शेगाव स्टेशन रात्री सुमारे 1 ते 1:30च्या दरम्यान येते. आम्हाला झोप लागून गेली आणि शेगाव स्टेशन केव्हा आलं आम्हाला देखील माहीत नाही. तेव्हा कुणाचा तरी आवाज आला म्हणून उठलो तर गाडी शेगावला थांबली होती. आम्ही लगबगीने शेगावला उतरलो. आम्ही मंदिरात गेलो. ते माझे गजानन महाराजांचे पहिले दर्शन होते. त्यानंतर मला पादुका अर्पण करायच्या होत्या. माझ्याजवळ फक्त 3 रुपये होते. एका दुकानात गेलो. तिथे 3 रुपयाच्या लहानग्या पादुका घेतल्या व महाराजांचे दर्शन घेऊन त्या पादुका अर्पण केल्या. अशा प्रकारे महाराजांनी माझ्यावर कृपा झाली त्यांची व ती आजपर्यंत आहे. महाराजांची कृपा सतत आमच्यावर सतत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. माझा हा पहिला अनुभव आपल्या समोर मांडत आहे. माझ्याकडून काही चूक झाल्यास महाराजांनी पामरास माफ करावे हीच प्रार्थना. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते. तर भाविकांनो, या ताईंचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.